चला, नेहमीप्रमाणे जय हिंद सर्वांना. आपल्या कंट्रोल लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. आपण बुद्धिमत्तेचं एक महत्त्वाचं प्रकरण सुरू करणार आहोत. बेसिक प्रकरण आहे, पण हे प्रकरण अशी एकही परीक्षा नाही, स्पर्धा परीक्षेमधली एकही परीक्षा नाही ज्याच्यावर या प्रकरणावर ज्या परीक्षेला कधीच प्रश्न आलेला नाही. खूप वेळेस मग ती तुमची स्टार्टिंग बेसिक परीक्षा, पोलीस भरती, PCS IBPS, MPSC, UPSC, सेंट्रल, SSC, कोणतीही परीक्षा असू द्या, या प्रकरणावर 100% प्रश्न आलेला आहे म्हणजे आलेलाच आहे असं प्रकरण आहे आणि खूप महत्वाचं प्रकरण आहे. या प्रकरणाला सुरू करत असताना आपल्याला त्याच्यातलं बेसिक समजून घ्यायचंय. बघूयात हे प्रकरण ज्याचं नाव आहे कोडिंग आणि डिकोडिंग, किंवा आपण याला कोडिंग लँग्वेज सुद्धा म्हणतो, त्याला सांकेतिक भाषा असं सुद्धा म्हणत असतं. कोडिंग डिकोडिंग हे प्रकरण खूप महत्वाचं प्रकरण आहे आणि हे प्रकरण साधं सिंपल ABCD वर आधारित प्रकरण आहे. म्हणून मी तुम्हाला आता ABCD शिकवणार आहे. ठीक आहे, आता सर आम्हाला ABCD तर खूप चांगल्या पद्धतीने येते, तरी सुद्धा मी तुम्हाला ABCD शिकवणार आहे. बरं, या प्रकरणामध्ये प्रश्न येत असताना ते प्रश्न येतात कसे, तर कधी कधी बघा तुम्हाला सहसंबंध दिला जातो. अॅनालॉजी नावाचं एक प्रकरण असतं, ते याच्यावरच डिपेंड असतं. तुम्ही पाहिले असेल प्रकरण, समजा तुम्हाला असं दिलेलं असतं A चा संबंध B शी आहे तर C चा संबंध कशाशी असेल असा प्रश्न असेल. हे उदाहरण घेतोय बरं का मी, नाही तर तुम्ही लगेच संबंध लावसाल. A चा क्रमांक 1, B चा क्रमांक 2, C चा क्रमांक 1, C ची दुप्पट करतो असं काही. हे मी फक्त उदाहरण देतोय. इथं काहीतरी संख्या दिली जातील, त्याचा संबंध या संख्येसोबत काय आहे तो संबंध आपल्याला शोधायचा असतो. म्हणजे तुम्हाला एक कळतं का, तुम्हाला ऑलरेडी दाखवून दिलं, हे इथं जे दिलंय का तेच इथे करा, इकडे जे दिले तेच इकडे करा, वेगळं काही करू नका. जे प्रश्नामध्येच उत्तर असतं ते आपल्याला शोधायचं असतं. आणि या प्रश्नांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे बघा, जर आपला चांगला अभ्यास असेल तर प्रश्न पाहिलं की आपल्याला याचं लॉजिक कळतं, आणि जर आपला याचा चांगला अभ्यास नसेल तर याचं उत्तर आपल्याला परीक्षेला कधीच येत नाही, ते घरी आल्यावरच सापडतं. काय बोलतो कळतं, परीक्षेला त्याचं लॉजिकच लागत नाही. एकदा जर लॉजिक नाही लागलं किंवा आपण रॉंग वेला गेलो ना, त्याचं लॉजिक परीक्षा होईपर्यंत लागतच नाही, मग ते घरी आल्यावरच लागतं, त्याच्याशिवाय लागतच नाही. बऱ्याच जणांना परीक्षेचा अनुभव आला असेल तर त्यांना या गोष्टी माहित आहेत. ठीक, या प्रकरणाला आपल्याला सुरू करण्याच्या अगोदर या प्रकरणातले खूप महत्वाचे प्रश्न आपल्याला पाहिजेत, पण त्याच्यासाठी महत्वाचं आहे ABCD. राईट, म्हणजे A ते Z पर्यंतची ABCD आपल्याला माहित पाहिजे. A फॉर ऍपल, B फॉर बॉल आपल्याला आलेलं पाहिजे, C फॉर कॅट म्हणत असतो, D फॉर डॉग म्हणत असतो, हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, नाही सर तसं नाही. ABCD च्या बाबतीत आम्हाला दोन गोष्टी पाठ करायच्यात. कोणत्या कोणत्या दोन गोष्टी पाठ करायच्या राजांनो, समजून घ्या मी काय जे बोलतोय ते. ठीक आहे, दोन गोष्टी आपल्याला पाठ करत असताना ABCDच्या बाबतीतल्या, पहिली गोष्ट आहे की ABCDचे क्रमांक पाठ करायचे. काय पाठ करायचे? क्रमांक. म्हणजे A चा क्रमांक किती आहे, S चा क्रमांक 19 आहे, O चा क्रमांक 15 आहे, P चा क्रमांक 16 आहे, T चा क्रमांक 20 आहे. असे सगळे क्रमांक आपल्याला पाठ करायचे. V चा क्रमांक 22 आहे. क्रमांक पाठ करणं आवश्यक आहे. ते क्रमांक एकदा पाठ झाले की ABCD खूप भारी जमते. ही एक गोष्ट आपल्याला परफेक्ट करून घ्यायची ABCDच्या बाबतीतली. आणि दुसरी गोष्ट ABCDच्या बाबतीतली बघत असताना विरुद्धचे अक्षर कोणते आहेत ते बघायचे. ठीक आहे, मग सर विरुद्धचे अक्षर कोणते असतील ते पाहत असताना मी तुम्हाला इथं विरुद्धचे अक्षर कशा पद्धतीने पाठ करायचे त्यासाठी काही ट्रिक सांगतोय. विरुद्धचे अक्षर, राईट, म्हणजे A च्या अपोजिट Z, B च्या अपोजिट Y, C च्या अपोजिट X, समोरासमोरील अक्षर. ABCD स्पर्धा परीक्षेमध्ये मांडणी करत असताना अशीच मांडणी करायची. ABCDEFGHIJKLM N पासून इकडं Z पर्यंत अशी एकाखाली एक मांडणी करायची, कारण याच मांडणीवर खूप सारे प्रश्न विचारलेले असतात. अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, झेडच्या नंतर काय येतं म्हणलं तर झेडच्या नंतर A येत असतं ABCD मध्ये, आणि A च्या अगोदर काय येतं म्हणलं तर A च्या अगोदर Z येत असतो. राईट, ABCD सर्क्युलर जर आपण मांडली वर्तुळाकार तर A पासून आपण मांडत आलोय आणि इकडे काय येणार Z, आणि झेडच्या नंतर परत तेच रुटीन. आणि अपोजिट जर आलो अँटी क्लॉकवाईज तर A च्या अगोदर कोण येत असतं, Z येत असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चालेल, एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ABCD शिकवतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हळूहळू त्याचे नंबर पाठ करा, आणि हे नंबर पाठ जसे जसे तुम्हाला होत गेले तसं तसं तुमच्या ABCDच्या संकल्पना क्लिअर होतील. आणि हे नंबर याच्यासाठी पाठ करायचे राजांनो, ABCD तर प्रश्न आल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर असणार आहे, कागदावर आपण लिहून ठेवलेले असणार आहे. ठीक आहे, पण लॉजिक लागण्यासाठी त्यांचे क्रमांक, त्यांच्या अपोजिटचे अक्षर पाठ जर असेल तर तेवढं फास्ट लॉजिक लागतं. राईट, आणि जर तुम्ही हे पाठ नाही केले किंवा मी आता जे सांगतो त्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तर तुम्ही मला गॅरंटेड सांगतो, तुम्ही मला नंतर म्हणणार सर आमचं लॉजिक लवकर लागत नाही हो, त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी ABCD तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ केली पाहिजे. समजून घेऊयात विरुद्धचे अक्षर कशा पद्धतीने पाठ असतात. बघा, A आणि Z ची जोडी तयार होते. राईट, मग मी म्हणणार A सोबत Z आहे तर A आणि Z ची जोडी जर आपल्याला पाठ करायची असेल तर आपण म्हणायचं
आमचं एबीसीडी कुठून कुठपर्यंत असतं तर ए टू झेड असं म्हणलं की एच्या विरुद्ध झेड असतं आणि झेडच्या विरुद्ध काय असतं ए असतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. एच्या विरुद्ध झेड, झेडच्या विरुद्ध ए. दुसरी गोष्ट बघा, आपली दुसरी जोडी तयार होणार आहे बी आणि वायची. कोणाची जोडी तयार होते बी आणि वायची. त्याच्या ज्या ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स मी इथे लिहून ठेवते. सर ट्रिक्स तुमच्याच आम्ही फॉलो करायच्या का नाही? तुम्हाला जर वाटलं आम्हाला आमच्या मनाची ट्रिक्स तयार करायची तर तुम्ही तुमच्या मनाची ट्रिक्स सुद्धा तयार करू शकता. बघा बी आणि वायला लक्षात कसं ठेवायचं. आपण बघा दररोज रात्री कोणाला तरी एखादा मेसेज पाठवत असतो, काय गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर आणि खूप झोप आलेली असते म्हणून बाय पाठवत असतो. पण मुळात बायची स्पेलिंग काय असते हो? बी वाय ई ही बायची स्पेलिंग आहे. आपल्याला जास्त झोप आल्यामुळे आपण काय पाठवतो? फक्त बी वाय पाठवतो, बाय. आणि मग तेच लगेच हा मेसेज ज्या ज्या दिवशी तुम्ही रात्री झोपताना पाठवता किंवा कधीही तुम्ही कोणाला बाय हा मेसेज पाठवता, लगेच आपण पण अभ्यास करत असताना म्हणायचं आमच्या बुद्धिमत्तेमध्ये बीच्या विरुद्ध वाय आहे आणि वायच्या विरुद्ध काय आहे? बी आहे. आपण सुद्धा म्हणायचं आणि ज्याला मेसेज पाठवला त्याला बी सांगायचं. रिझनिंग मध्ये बीच्या विरुद्ध वाय आहे आणि वायच्या विरुद्ध काय आहे? बी आहे. लगेच म्हणजे दोघांचाही चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे, ही एक जोडी, ही एक ट्रिक्स वरून लक्षात ठेवायचे बाय वरून. त्यानंतर आपल्याला सी आणि एक्स ची जोडी लक्षात ठेवायची. सी आणि एक्स, सी आणि एक्स ची जोडी लक्षात ठेवत असताना बघा 6 लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? 6. क्रिकेट खेळत असताना 4-6 मारतो ना आपण, मग 6 मारलाय तर सी एक्स, हे सी आणि हे एक्स, राईट. लक्षात ठेवायचं सीच्या विरुद्ध एक्स, एक्सच्या विरुद्ध सी. किंवा जर तुम्हाला एखादा पिक्चर पाहिला असेल, तुम्ही बघा दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचा पिक्चर पाहिला असेल तर त्या पिक्चरचं नाव आहे चेन्नई एक्सप्रेस, राईट. चेन्नई एक्सप्रेस जर आपण पिक्चर पाहिला तर चेन्नईचं सी आणि एक्सप्रेसचं एक्स हे दोघे एकमेकांच्या कशा आहेत? विरुद्ध आहेत. मग इथून पुढे तो निन्नम्माचा पिक्चर किंवा त्याच्यातला एखादा डायलॉग पाहिला, डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ कॉमन मॅन असा पाहिला, तर मग चेन्नई एक्सप्रेस पिक्चर दिसला किंवा ते दोघं दिसले की लगेच म्हणायचं आमच्या बुद्धिमत्तेमध्ये सीच्या विरुद्ध एक्स आहे, एक्सच्या विरुद्ध काय आहे? सी आहे, असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि ट्रिक्स लक्षात ठेवायचे. महत्वाचं, चेन्नई एक्सप्रेसला लक्षात नका ठेवू, ट्रिक्सला लक्षात ठेवा. चेन्नई एक्सप्रेस सीच्या विरुद्ध एक्स, एक्सच्या विरुद्ध सी. नाही तर ट्रिक्सच लक्षात ठेवलं, कशासाठी ट्रिक्स होती तेच लक्षात राहणार नाही. त्यामुळे परफेक्ट लक्षात ठेवायचं. पुढे नंतर आहे डी डब्ल्यू. डी डब्ल्यू ची कशी लक्षात ठेवायची बघा. डी डब्ल्यू, सर डी डब्ल्यू लक्षात ठेवत असताना आपला एक क्रिकेटर होऊन गेला बघा. क्रिकेटरचं नाव आहे डेव्हिड वॉर्नर. आठवतं? डेव्हिड वॉर्नर सनराइज हैदराबाद या टीमकडून आयपीएल मध्ये खूप दिवस खेळलेला आहे. डेव्हिड वॉर्नर. मग डेव्हिडचं डी, वॉर्नरचं डब्ल्यू, याच्यावरून डी डब्ल्यू आपण लक्षात ठेवू शकतो. किंवा दरवाजा, दरवाजा इंग्लिशमध्ये आपण डोअर म्हणतो. खिडकी, खिडकीला इंग्लिशमध्ये आपण विंडो म्हणतो. मग डीच्या विरुद्ध डब्ल्यू, डब्ल्यूच्या विरुद्ध डी, या दोन गोष्टी एकमेकावर आधारित असतात. म्हणून आमची दुसरी जोडी लक्षात ठेवायची. डीच्या विरुद्ध डब्ल्यू असतो, डब्ल्यूच्या विरुद्ध डी असतो. या जोडीला आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवूयात. कोणाकोणाला? ईव्हीला, राईट. ईव्हीची जोडी थोड्या वेळासाठी साईडला ठेवूयात. त्याची ट्रिक्स सांगतो तुम्हाला. ईच्या विरुद्ध व्ही, व्हीच्या विरुद्ध ई, ट्रिक्स थोड्या वेळा सांगतो. नंतर एफ यू बघा. परशा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? परशा, राईट. आकाश ठोसर, त्याचा पिक्चर येऊन गेला काय? फ्रेंडशिप अनलिमिटेड नावाचा. पहिला पिक्चर तर सैराट आहे त्याचा, सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचा दुसरा पिक्चर कोणता आहे तर फ्रेंडशिप अनलिमिटेड. फ्रेंडशिपचं यफ, अनलिमिटेडचं यू, त्याच्यावरून आपण फू नावाचं, फू फू पगडी फू करतो ना, तसं फू नावाचं आपण काय करूयात, एक ट्रिक्स तयार करूयात. त्याच्यावरून लक्षात ठेवूयात एफच्या विरुद्ध यू, यूच्या विरुद्ध एफ. लक्षातच राहिलं पाहिजे. त्यानंतर बघा आता तुम्ही चांगला अभ्यास करणार आहात. अभ्यास केल्याच्या नंतर परीक्षा देणार, परीक्षा चांगली जाणार, परीक्षा चांगली गेल्याच्या नंतर गव्हर्नमेंटला लागणार, गव्हर्नमेंटच्या जॉबला लागल्याच्या नंतर 1 तारखेला एक चांगला मेसेज येणार आहे तुम्हाला, युअर सॅलरी क्रेडिटेड इन युअर अकाउंट. पण ती सॅलरी जी येत असते ते गव्हर्नमेंटचा टॅक्स कट करून येते आणि गव्हर्नमेंटचा टॅक्स भरतोय म्हणून म्हणायचं गव्हर्नमेंटचं जी आणि टॅक्सचं टी हे दोघं एकमेकांच्या कशा आहेत? विरुद्ध आहेत. आपण यावरून जी आणि टी एकमेकांची जोडी लक्षात ठेवू शकतो की जीच्या विरुद्ध टी, टीच्या विरुद्ध जी. यामुळे लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. किंवा आम्ही ग्रँड ट्रॅक नावाचा रोड जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला ते लक्षात राहतं. किंवा जीएसटी, जीच्या विरुद्ध टी, टीच्या विरुद्ध जी, असंही लक्षात ठेवू शकता ही गोष्ट. त्यानंतर बघा एक गायक आहे, खूप मस्त भारी आणि भारी गायक आहे, हनी सिंग नावाचं. हनी सिंग कडून कमबॅक कसं करावं हे जर कोणाकडून शिकावं तर हनी सिंग कडून शिकावं, राईट. जवळपास तो 6 वर्ष गाणं म्हणण्यापासून वंचित होता काही कारणास्तव. ठीक आहे. तर हनी सिंग, यो हनी सिंग, त्याचं नाव हनीचं यच, सिंगचं यस, राईट. दोघं एकमेकांच्या विरुद्ध आहेत आपल्या एबीसीडी मध्ये, हे लक्षात ठेवायचं. किंवा
किंवा आपला स्पिनर बॉलर हरभजन सिंग, हरभजनचं यश, सिंगचं यश, हे दोघं कसे आहेत, एकमेकांच्या विरुद्ध आहे. तिथूनही ती आमची जोडी लक्षात राहते, हरभजन सिंग. किंवा एखाद्याचं नाव असेल हितेश शर्मा, ठीक, हितेशचं यश, शर्माचं यश, तुमचे जेही नाव असेल बघा, जोडी बनते का एखाद्याची जर, ठीक आहे, जर बनली तर भारी आहे, ठीक आहे. म्हणजे जोड्यावरून सुद्धा आपण तयार करू शकतो, नावं तयार करू शकतो. त्यानंतर बघा, आपण भारतीय लोक आहोत आणि भारतीय लोक आपण रेल्वेने जास्त प्रवास करतो आणि रेल्वेला इंग्लिशमध्ये इंडियन रेल्वे म्हणतात, IND, इंडियन रेल्वे, राईट. इंडियाचं आय आणि रेल्वेचं आर हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध असतात. आयच्या विरुद्ध आर, आरच्या विरुद्ध आय, ही गोष्ट आम्हाला लक्षात राहिली पाहिजे. नंतर बघा, नंतरची गोष्ट एक मस्त तयार होते. जॅकलिन नावाची हिरोईन आहे, जॅकलिन, तिला आपण प्रेमाने जॅक म्हणतो. काय म्हणतो आपण? जॅक म्हणतो, राईट. आणि जॅक म्हणतो तर जेच्या विरुद्ध क्यू, क्यूच्या विरुद्ध जे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. फक्त इथं जेच्या विरुद्ध के नका म्हणू, साईडलाच आहे ना के, साईडला आहे तर मग तो कधी विरोधात जाईल का? नाही. त्यामुळे ट्रिक्स लक्षात ठेवत असताना व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर बघा, एक आमिर खानचा पिक्चर येऊन गेला, चांगला, खूप भारी पिक्चर होता, मस्त शिकण्यासारखा होता, PK. त्याच्यामध्ये त्याला कोणी आले की म्हणायचं, अरे PK हो क्या, PK हो क्या. मग आम्हाला त्या पिक्चरवरून शिकायला भेटतं, पीच्या विरुद्ध के आहे आणि केच्या विरुद्ध काय आहे, पी आहे. हे आम्हाला लक्षात राहतं, ट्रिक्स लक्षात राहते. इथून पुढे आमिर खान पाहिला किंवा आमिर खानचा एखादा पिक्चर पाहिला, सितारे जमीन पर, आता त्याचा पिक्चर आलेला आहे, मग PK पिक्चर पाहिला तर लगेच म्हणायचं पीच्या विरुद्ध के, केच्या विरुद्ध पी, राईट. जोडी लक्षात ठेवायची, आमच्या रिझनिंगच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा शब्द मी साईडला ठेवतो, L आणि O ची जोडी, याची ट्रिक सांगतो. नंतर M आणि N आहे बघा. M आणि N पासून जगातील सर्वात काय म्हणतात आपण, बलवान व्यक्ती बनण्याच्या शर्तीत असलेल्या व्यक्तीचं नाव तयार होतं, ज्याचं नाव तुम्हाला जर म्हणलं कोणी भाईयो और बहिणो, लगेच कळतं ना कोण आहे ते, नरेंद्र मोदी. मग नरेंद्रचं N आणि मोदीचं M हे दोघं कशा आहेत, एकमेकांच्या विरुद्ध आहे, विरुद्ध आहे आणि विरुद्ध आहे, असं मला म्हणावं लागेल. हे एवढ्या ट्रिक्स ज्या सांगितल्या, त्या फक्त ट्रिक्स नका लक्षात ठेवू, त्या ट्रिक्सवरून त्यांच्या जोड्या लक्षात ठेवा, कोणत्याच्या विरुद्ध कोण आहे, कारण त्याच्यावर खूप वेळेस परीक्षेला प्रश्न आलेले आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला जसे जसे समोर समोर प्रश्न येतील तसं तसं मी हे जे बोललोय याचं महत्व कळेल, ठीक आहे. तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात राहा. मग मी काही शब्द सोडलेले आहेत, कोणते कोणते शब्द सोडले, इथं सोडले LO, ठीक आहे, L आणि O. नंतर इथं कोण कोण सोडलं, V आणि E. आणि मी याला जर जोडून लिहिलं तर एक चांगला शब्द तयार होतो, लव, प्रेमळ असा शब्द आहे आणि हे प्रेमाचा शब्द आहे लव. याचे दोन भाग केले म्हणजे त्या दोघांचं ब्रेकअप केलं तर दोन भागामध्ये Lच्या विरुद्ध O असतं आणि Oच्या विरुद्ध L असतं, Vच्या विरुद्ध E असतं आणि Eच्या विरुद्ध V असतं. हे आमच्या बुद्धिमत्तेमध्ये असतं, हे आपल्याला शिकवलं गेलं आहे. कशानं? प्रेमानं, आहे ना. तर मग जोडी लक्षात ठेवा, Lच्या विरुद्ध O, Vच्या विरुद्ध E, या दोन जोड्या बुद्धिमत्तेत असतात. लक्षात राहील. ह्या मी माझ्या मनाच्या ट्रिक्स तयार केल्या. तुम्हाला वाटलं सर आम्हाला आमच्या स्वतःच्या ट्रिक्स तयार करायच्या, तुम्ही स्वतःच्या ट्रिक्स तयार करा, काही हरकत नाही, कोणतेही ट्रिक्स तयार करा, ठीक आहे. पण मेन फोकस काय आपलं, विरुद्धचे अक्षर लक्षात ठेवायचे आहेत, हे मेन फोकस आहे. त्यामुळे ABCD पाठ करण्यासाठी ह्या ट्रिक्स तुम्हाला कामी पडतील, विरुद्धचे अक्षर पाठ करायला कामी पडतील, ठीक आहे. ट्रिक्स लक्षात ठेवाल असं गृहीत धरतो. आणि याच्यावरच्या अजून दुसरी गोष्ट, क्रमांक पाठ करायचे आपल्याला. बरं, क्रमांक पाठ करत असताना तुम्हाला दिसतं का रे राजूनो, सर इथं 1 आहे, क्रमांकाची ट्रिक समजून घ्या. सर इथं 1 आहे, इथं 26 आहे, या दोघांची जर आम्ही बेरीज केली तर बेरीज 27 येते. इथं 25 आहे, इथं 2 आहे, B चा क्रमांक 2, Y चा क्रमांक 25, या दोघांची जरी बेरीज केली तरी 27 येते. कोणत्याही दोन समोरासमोरील अंक घ्या, समजा मी घेतले U चा क्रमांक 21 आणि F चा क्रमांक 6, या दोघांची जर बेरीज केली तर यांची बेरीज सुद्धा किती येते, 27च येते. समोरासमोरील अंकाची बेरीज ही नेहमी 27च येते. कोणतेही दोन घ्या, कोणतेही. बघा, J चा क्रमांक 10 आणि Q चा क्रमांक 17, दोघांची बेरीज केली किती येईल, 27च येते. M चा क्रमांक 13, N चा क्रमांक 14, दोघांची बेरीज केली किती येते, 27च येते, राईट. समोरासमोरील अंकाची बेरीज ही 27 आणि 27च असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्यापैकी तुम्हाला क्रमांक पाठ होतील. मला सांगा, ट्रिक्स आणि हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाल का? एकदा कमेंट करून सांगा, कमेंट करा. लक्षात ठेवाल का रे राजूंनो? यस, डन. कमेंट टाकायला विसरायचं नाही, पटापट कमेंट टाकायचं. चला, यस सर, लक्षात ठेवतो आम्ही. हा, आता आपल्याला मग तिथून पुढं यांच्यामध्ये अंक पाठ ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचे आहे. बघा, मी एक
ज्योती नावाच्या मुलीचं नाव ठेवतो लक्षामध्ये, आणि या ज्योती नावाच्या वरून मला काही अंकाचे नंबर पाठ करायचे. ठीक आहे, मी ती ज्योती नेहमीच ऑनलाईन राहते म्हणून तिला मी ई ज्योती म्हणतो, पण ज्योतीची स्पेलिंग चुकवतो. EJOTY ही अशी मी ज्योतीची स्पेलिंग लिहितो. आणि मी जर याचे व्यवस्थित क्रमांक पाहिले तर मला कळतं ईचा क्रमांक आहे 5, जेचा क्रमांक आहे 10. ज्याला आता मला पाठ आहे म्हणून मी इथं लिहितोय. तुम्हाला जर काही कन्फ्युजन असलं तर इकडे बघायचं. ओचा क्रमांक किती आहे? 15. टीचा क्रमांक आहे 20 आणि वायचा क्रमांक आहे 25. राईट, म्हणजे 5-5च्या जोड्या आपण लक्षात ठेवतोय. 5च्या पाड्यावर येणारे शब्द लक्षात ठेवतोय एबीसीडी मधले. पहिल्यांदा 5 वर कोण येतं? ई, 10 वर कोण येतं? जे, 15 वर कोण येतं? ओ, 20 वर कोण येतं? टी आणि 25 वर कोण येतं? वाय. या गोष्टी लक्षात ठेवा. हळूहळू शब्द तुमचे पाठ होत जातील. ही पहिली गोष्ट माझी लक्षात ठेवाल तुम्ही सर्वजण, अशी सगळ्यांकडून अपेक्षा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा, क्रिकेट पाहता तुम्ही. क्रिकेट T20 नावाचे एक क्रिकेट आहे. राईट, 20-20 मॅच असते, 20-20 ओव्हरची मॅच असते. तिथे लोगो देत असताना तुम्ही पाहिला असेल IPLचा लोगो. हा असा 20-20 असा देतो का? नाही देत. हा लोगो नाही देत. हा T20 असा लोगो असतो. ठीक आहे, हा असा लोगो असतो. हा क्रिकेटचा मॅच आहे, म्हणजे ते स्वतः म्हणतं क्रिकेट. माझी मॅच तर पहा, काही हरकत नाही, IPL बघा. पण टीचा नंबर 20 आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये. आणि हे वरचा जो लोगो आहे हा 20-20 बिस्किट पुढेचा आहे. राईट, तो नका लक्षात ठेवा, हा खालचा लक्षात ठेवा. T20, टीचा लोगो काय आहे? टीचा नंबर काय आहे? तर टीचा नंबर 20 आहे बुद्धिमत्तेमध्ये, असं आम्हाला स्वतः ते सांगत आहे. राईट, समजलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे, आलं पाहिजे. काही नाही, हळूहळू हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात, आपल्याला लक्षात राहतात. दुसरं बघा, स्वर लक्षात ठेवा. स्वर, स्वर म्हणजे इंग्लिश मधले ओवेल्स. कोण कोण आहे हो इंग्लिश मधलं? ए, ई, आय, ओ, यू. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे ए, ई, आय, ओ, यू. कारण याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत परीक्षेला. ठीक, मग एचा नंबर किती आहे? एचा नंबर नाही बी पाठ केला तर माहित आहे, एचा नंबर 1 आहे. ईचा नंबर किती आहे? इथंच पाठ केला होता सर, ईचा नंबर 5 आहे. आयचा नंबर किती आहे? तर आयचा नंबर 9 आहे. बरं, आयचा नंबर पाठ करत असताना आम्हाला एवढं माहित आहे की आयच्या विरुद्ध आर आहे. आयचा नंबर 9 आहे. आणि आरचा नंबर किती आहे? मग आरचा नंबर 18 आहे. सर, आय इंडियन रेल्वे, आयच्या विरुद्ध आर, आरच्या विरुद्ध आय. आयचा क्रमांक 9, 9 ची दुप्पट 18. दोन्ही गोष्टी लक्षात राहतात, हळूहळू हे पण लक्षात राहतात. राईट, मग आर सुद्धा इथं पाठवून जाईल. ओचा क्रमांक तर आत्ताच पहिला होता, किती होता? 15. आणि यूचा क्रमांक 21. राईट, स्वरांवर आलेले शब्द लक्षात ठेवा, कारण सेंट्रलच्या परीक्षा म्हणजे TCS IBPS ची किंवा सेंट्रलच्या परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर या स्वरांवर खूप प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला हळूहळू कळेल आता मी जसे जसे पुढे जाईल त्या पद्धतीने. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचे आहेत स्वर. त्यानंतर बाकीचे तर व्यंजन आहेत इंग्लिश मधले, ज्याला आपण कॉन्सोनंट म्हणत असतो, आणि हे ओवेल्स आहेत आपले. AEIOU लक्षात ठेवायचे, गोलमाल पिक्चर आहे ना, AEIOU हेच म्हणत राहायचं, त्याच्यावर असलेले नंबर, या गोष्टी आम्हाला लक्षात असल्या पाहिजे. त्यानंतर बघा, मूळ संख्या आपल्याला पाठ पाहिजे. मूळ संख्या, मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? अंकगणितातल्या मूळ संख्या. तर सर्वात लहान मूळ संख्या 2, त्यानंतरची मूळ संख्या 3, त्यानंतरची मूळ संख्या 5, त्यानंतर कोणती आहे? 7, 11, 13, अजून कोण आहे? 17, 23. इथून पुढच्या मूळ संख्या येऊन आम्हाला गरज नाही, कारण आम्ही फक्त 26 मूळ संख्याबद्दल पाहतो. मग मला सांगा, दुसऱ्या 2 वर कोण आहे? 2 वर आहे बी. 3 वर, 3 ही मूळ संख्या आहे ना, मूळ संख्या नावाचा प्रकार माहित पाहिजे. 3 वर कोण आहे? सी. 5 वर कोण आहे? ई. ज्याला काही कळत नसेल त्यांनी इकडे बघायचं, बरोबर सांगतोय का नाही तर. 7 वर कोण आहे? 7 वर आहे जी. 11 वर कोण आहे? 11 वर के, राईट, कोहलीचं के. 13 वर कोण आहे? नरेंद्र भाऊ मोदीचं यम. 17 वर कोण आहे? पी क्यू आहे इथं. पी 16 वर आहे, 17 वर क्यू आहे. 23 वर कोण आहे? 23 वर आहे डब्ल्यू, वडकुते सरांचं डब्ल्यू. ठीक आहे, हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे नंबर सुद्धा आपल्याला पाठ करायचे आहेत. हे नंबर पाठ राहिले की हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. तर तुम्ही सर्वजण नंबर पाठ कराल असं गृहीत धरू. समजा उदाहरणार्थ ऐका, विराट कोहली, विराटचं व्ही 22 नंबरला, आणि कोहलीचं के किती नंबरला? 11 नंबरला. अर्धा आहे ना, अर्ध, असं लक्षात ठेवू शकता. किंवा तुम्ही बघा, तुमचं नाव काय आहे? तुमच्या नावाचं पहिलं अक्षर ते कितव्या क्रमांकाला आहे? आडनावाचं पहिलं अक्षर कितव्या क्रमांकाला आहे? ठीक आहे, मग भाऊ बहीण यांच्या सगळ्यांच्या नावाचे अक्षर घ्या, ते कितव्या क्रमांकाला आहे? पाठ करा. ते क्रमांक पाठ झाले म्हणजे पाठ झाले पाहिजे, आणि पाठच झाले पाहिजे, त्याच्याशिवाय सोडायचं नाही. ठीक आहे, सर्वजण 2 गोष्टी लक्षात पाठ करता का? मला एकदा कमेंट करून सांगा. विरुद्धचे अक्षर आणि क्रमांक, पटकन सांगा.
कमेंट करा बरं. सांगा सांगा सांगा, कमेंट टाकायची. बाकीचे काय करते रे, पाठ करते की नाही करते? करता की नाही करता पाठ, सांगा पटकन. ठीक. आता पुढच्या दोन महत्वाच्या गोष्टी, सेंट्रलच्या परीक्षेची तयारी करत असाल, तुम्हाला हे खूप जास्त वेळेस विचारलेले असणार आहेत, तुम्हाला आठवत असेल, पाहिलं असेल तर. मग सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न तुमचा तयार होईल, जर एबीसीडी ला आम्ही आरशामध्ये पाहिलं, आरशामध्ये जशास तसे दिसणारे अंक कोणते कोणते आहेत? आरशामध्ये जशास तसे, जशास तसे दिसणारे, जशास तसे दिसणारे अक्षर कोणते आहेत ते पहिल्यांदा आपल्याला शोधायचे. आणि सोबत सोबतच आपल्याला पाण्यामध्ये पाण्यामध्ये जशास तसे दिसणारे, जशास तसे, ते एबीसीडीचं बघू नका काय चुकतंय, तसे लिहितोय का तसे लिहितोय, तसे दिसणारे. म्हणजे मला काय म्हणायचं बघा, दोन संकल्पना आहे, आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा, ज्या ऑनलाईनच्या परीक्षांना खूप कामी पडतात, तर त्यासाठी ही गोष्टी क्लिअर करून घ्या. बघा, आरशातील प्रतिमा कोणत्याही गोष्टीची विचारते. फॉर एक्झाम्पल मी इथं ए लिहितोय, जर आरशातील प्रतिमा विचारली तर त्याचा अँगल इकडे असतो, हा आरसा आहे, हा जो काढतोय हा आरसा आहे, आरशाचा अँगल इकडे असतो, म्हणजे इथं असलेली कोणतीही प्रतिमा असेल तर ती प्रतिमा चेंज होऊन इकडे पडत असते, ही गोष्ट आरशात मध्ये लक्षात ठेवायचं. आणि जर पाण्यामध्ये कधी विचारलं तर पाणी हा सेंटरला खाली असते ना, खाली असतं, पाण्याचा अँगल हा खाली असतो, हे इथं पाणी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे कधीही एखादी पाण्यातील आकृती जर तुम्हाला विचारली, कशाचीही असू द्या ती पाण्यातील आकृती, जगामध्ये कुठेही पाण्यातील आकृती विचारली तर इथं असलेली आकृती ती अशी खाली अपोजिट पडायची, अशी उलटी पडायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आरशातील म्हणलं तर इथे असेल तर इकडे पडायची, ही गोष्ट लक्षात ठेवायची. काही परीक्षेला हा अँगल दिलेला असतो, काही परीक्षेला अँगल दिलेला नसतो, तर हे अशाच पद्धतीने मांडणी करायची. आणि जर अँगल दिलेला असेल, एखाद्या वेळेस अँगल तुम्हाला इकडून देतील, मग इकडून देतील तर त्या आकृतीला त्याच्या तिकडे पडायचं, एवढीच गोष्ट करायची आहे. ठीक आहे. तर असे एबीसीडी पैकी ए ते झेड मधले कोणते कोणते अक्षर आरशामध्ये जशास तसे दिसतात, वेगळे नाही दिसत, ते आपल्याला शोधायचे. आणि पाण्यामध्ये जशास तसे दिसणारे ते आपल्याला शोधायचे. आता मी एक एक शोधतोय, जशास तसं कोणतं कोणतं दिसते ते बघा. आणि मग तुम्हाला जर डाऊट वाटला, सर हे आरशामध्ये कसं दिसतं, तर ते मला कमेंट करून सांगा, मी लगेच तुम्हाला ते एक्सप्लेन करू सांगतो की ते कसं दिसल. तर ठीक आहे. आता मी ए ला जर आरशामध्ये पाहिलं तर हा ए जसा आहे तो असा उलटा पडणार, म्हणजे इकडची रेष अगोदर पडणार, इकडची रेष इकडे पडणार, आणि मग ए आरशामध्ये जशास तसा दिसणार. इकडे जसा ए होता तसाच ए सारखाच ए दिसणार आहे ना, हा जो असा ए आहे तो तसाच आरशामध्ये जशास तसा दिसणार. म्हणजे ए हा आरशामध्ये जशास तसा दिसणारा एक अक्षर आहे. जर मी बी पाहिलं तर बी आरशामध्ये कसा दिसत रे, तर तो बी आरशामध्ये, सर हा बी आरशामध्ये असा दिसत, राईट, म्हणजे बी जशास तसा दिसत नाही. सी जर मी आरशात पाहिलं तर सी असा दिसेल. डी ला जर मी आरशात पाहिलं तर डी सुद्धा चेंज होणार, हा असा डी दिसेल आरशामध्ये, राईट. आता प्रत्येक अक्षर मला काढत बसायचं काम पडायला नको. ईला जर पाहिलं तर ई इथं होता, ई इकडून पडतो, इमॅजिन करा, ई इकडून पडला, याचा अर्थ हा ई असा दिसेल, राईट. यप नाही दिसणार जशास तसा. आता सांगायचं डायरेक्ट कोणतं कोणतं दिसेल, कंटिन्यू बघत चला. यप जशास तसं नाही दिसणार, जी नाही दिसणार, यच दिसणार, म्हणजे ही रेष अगोदर पडली, ही रेष नंतर पडली, यच सारखा यचच दिसणार, त्याला आपण यच म्हणून वाचू शकतो, राईट. यच हा जशास तसा दिसणार आहे. त्यानंतर आयला आता बघा, हा आयला अशा दोन रेषा असतात, तर आय सुद्धा जशास तसा दिसेल आरशामध्ये, ठीक आहे, इकडून इकडे पडला. जेला जर आरशात पाहिलं तर जेचा दांडा हा असा तयार होईल, है ना, जे आरशात जशास तसं दिसणार नाही, ठीक आहे, गोष्ट लक्षात ठेवा. के पण आरशात जशास तसा नाही दिसणार, यल पण आरशात जशास तसा नाही दिसणार, पण यम जशा तसा दिसेल, राईट. यम हा आरशामध्ये जशास तसा दिसेल. यमच्या नंतर यन जशास तसा दिसणार नाही. यनला जर तुम्ही आरशात पाहिलं तर यन हा असा
असा आहे एन, तर ही आकृती अगोदर येईल आणि इथून हा असा होईल, असं होईल. लहानपणी बघा तुम्ही चुका करत असताना, एबीसीडी शिकवत असताना असा एन काढण्याच्या ऐवजी असा एन आपण अगोदर काढलाय, याला एन नाही म्हणत, हे चुकीचं आहे. राईट. तर आरशामध्ये एन हा असा दिसत असतो, तर एन जशाच तसा दिसणार नाही. त्यानंतर ओ, ओ आरशात असू द्या पाण्यात असू द्या तो काही बदलणार नाही, जशाच तसा दिसणार आहे. राईट. खूप महत्वाच्या गोष्टी आहे. सेंट्रलच्या परीक्षेला याच्यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेत आणि सेंट्रलला विचारले तर आपल्या परीक्षेला येणारच आहेत ते प्रश्न, लक्षात ठेवायचे. पी आरशामध्ये जशाच तसा दिसणार नाही, क्यू नाही दिसणार, वेगळं होईल. क्यूचा फॉन्ट इकडून आहे, इकडून होईल आरशामध्ये टाकल्यावर. आर बी जशाच तसा नाही दिसणार. यस सुद्धा जशाच तसा नाही दिसणार, यस असा दिसेल आरशामध्ये. राईट. यस असा दिसेल, यस नाही म्हणायचं त्याला, मग तो आरशामध्ये जशाच तसा दिसणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर टी, टी आरशामध्ये जशाच तसा दिसेल. राईट. नंतर यू, हो सर कॅपिटल यू तर आरशामध्ये जशाच तसा दिसणार. व्ही, तो बी जशाच तसा, व्ही ला व्हीच दिसणार आहे. डब्ल्यू, हो सर डब्ल्यू ला डब्ल्यू दिसणार आहे आरशामध्ये. त्यानंतर एक्स, एक्स पण आरशात जशाच तसा दिसेल. वाय, वाय सुद्धा जशाच तसा दिसेल. ठीक आहे, या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. पण झेड, झेड आरशामध्ये जशाच तसा नाही दिसणार. जर तुम्ही झेडला आरशामध्ये पाहिलं तर झेड हा असा तयार होईल. राईट. म्हणजे झेड आरशामध्ये जशाच तसा दिसणार नाही. तर आरशामध्ये जशाच तसे दिसणारे एकूण किती अक्षर भेटले, एकूण किती अक्षर भेटले मोजा बरं. सर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11 अक्षर आरशामध्ये मला जशाच तसे दिसणारे भेटलेत. की 26 अक्षरापैकी 11 अक्षर आरशामध्ये जशाच तसे दिसतात. नाही विरेशराव, आरशामध्ये डी जशाच तसा नाही दिसणार ना. हे बघा उदाहरणार्थ तुम्हाला डाऊट आलाय म्हणून इथे दाखवतो. हा डी असा आहे, जर मी त्याला आरशामध्ये पाहिलं तर तो डी, इथे आरसा ठेवला मी तर तो डी कसा होईल, चेंज होईल, असा होईल तो. ठीक आहे, जशाच तसा दिसणार नाही. यू व्ही डब्ल्यू एक्स वाय घेतलेत आपण, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय हे दिसतात आरशामध्ये जशाच तसे. राईट. पण डी दिसेल का, नाही दिसणार, डी उलटा होईल तो. तुम्ही याला डी वाचू शकता पण याला डी वाचू शकता का, नाही वाचू शकत. मग आरशामध्ये जशाच तसा दिसणारा डी नाहीये. राईट. त्यामुळे डी नको. ओ आहे, अच्छा ओ दिसते का, नाही मला दुरून डी दिसायला लागले, एक्स्ट्रीमली सॉरी. हा हा ओ आहे ते, एक्स्ट्रीमली सॉरी, दुरून मला ते डी दिसायला लागले. बरं ठीक आहे, चला डी ची संकल्पना सुद्धा क्लिअर झाली. मग एवढे सारे एकूण 11 अक्षर आहेत जे की आरशामध्ये जशाच तसे दिसतात. पाण्यामध्ये सुद्धा 11च असतील असं नाही, पाण्याची संकल्पना चेंज आहे. पाण्याचं कुठं पडते, खाली पडते. ठीक आहे, आता पाण्यामध्ये कोणते जशाच तसे दिसतात ते आपण शोधूयात. चला शोधा. सर पाण्यामध्ये जशाच तसं दिसणार ए आहे. ए ला जर पाण्यामध्ये पाहिलं तर ए हा असा उलटा दिसेल. राईट. म्हणजे वर असलेली आकृती खाली पडते, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना डन झाली पाहिजे. मग आता कोणत्या कोणत्या जशाच तशा दिसतील, बी आहे तर मला पहिलं अक्षर बीच सापडतं, की बी ला जर आम्ही पाण्यामध्ये पाहिलं तर बी जशाच तसं दिसणार. म्हणजे खालचा, आता बी ला जर पाहिलं तुम्ही, ही रेष तर जशाच तशी राहणार, म्हणजे खालची बाजू वर जाणार आणि वरची बाजू खाली येणार. म्हणजे बी हे पाण्यामध्ये जशाच तसं दिसणारं पहिलं अक्षर आहे. त्यानंतर सी सुद्धा पाण्यामध्ये जशाच तसं दिसतं. बरं डी, डी सुद्धा पाण्यामध्ये जशाच तसंच दिसणार. राईट. हे काही बदलणार नाही. बघा डी ला हे जर तुम्ही काढलं असंच दिसणार आहे डी पाण्यामध्ये. राईट. त्यानंतर ई, ई सुद्धा, ई सुद्धा पाण्यामध्ये जशाच तसं दिसतं. पण एफ पाण्यामध्ये जशाच तसं दिसत नाही, ते खाली पडलं तर हे असं एफ होईल. राईट. पाण्यामध्ये असं दिसेल एफ, तर पाण्यामध्ये जशाच तशा दिसणाऱ्यामध्ये एफला बिलकुल घेऊ नका. ठीक आहे, एफला बिलकुल घ्यायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. चालेल 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 चालेल. त्यानंतर जी खाली पडलं नाही दिसणार. एच, एच पाण्यामध्ये जशाच तसं दिसेल. आय, आय सुद्धा पाण्यामध्ये जशाच तसं दिसेल. जे उलट होणार आहे, ते जेला जर आम्ही पाहिलं तर असं दिसेल, जे नाही आम्हाला चालणार नाही. के जशाच तसं दिसेल पाण्यामध्ये. यल नाही, यल ला जर आम्ही पाहिलं तर हे याला असं दिसेल पाण्यामध्ये, नाही होणार आहे ना. यम ला नाही चालणार सर, तो पाण्यामध्ये जशाच नाही दिसणार, ते उलट होईल, डब्ल्यू होईल ते. राईट. यम ला आम्ही डब्ल्यू होईल आणि डब्ल्यू ला यम होईल ते पाण्यामध्ये जर पाहिलं तर. यन नाही, यन सुद्धा पाण्यामध्ये जशाच तसं होणार नाही. हे यन असा आहे, मग तो यन असा होईल. राईट. पाण्यामध्ये जर पाहिलं तर तसं चालणार नाही. मग कोण, ओ जशाच तसं दिसते. पी नाही चालत, क्यू नाही चालत, आर नाही चालत, यस, यस जशाच तसं दिसेल. राईट. त्यानंतर टी उलटा पडल, यू उलटा पडल, व्ही उलटा पडल, डब्ल्यू उलटा पडल. एक्स जरी उलटा पडला तर काही फरक पडत नाही, एक्स एक अक्षर दिसेल. वाय उलटा पडल, झेड उलटा पडल, भेटणार नाही. मग एकूण पाण्यामध्ये जशाच तसे दिसणारे अक्षर किती आहेत मोजा बरं. सर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. यस, यस पाण्यामध्ये नाही दिसणार जशाच तसा. हा यस नाही दिसणार. अरे तुम्ही कमेंट टाकले का कोणी, यस नाही दिसणार. आपण यस घेतलाय, यसला बघा पाण्यामध्ये. हा आपण घेतला होता यस पाण्यामध्ये. जर तुम्ही यस पाहिला तर यस कसा दिसेल हो पाण्यामध्ये, असा दिसेल. राईट. बघा इथं पाणी लावलंय तुम्ही, हा यस उलटा पडलाय म्हणजे
म्हणजे ही बाजू इथं पडली आणि ही बाजू खाली पडणार आहे आणि असा यस होणार आहे. आपण जो यस घेतला होता तो यस चुकीचा होता, पाण्यामध्ये जशाच तसा दिसणार नाही. समजलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. राईट. काही अडचण असेल, तुम्हाला वाटत असेल सर याच्यातलं एखादा आम्हाला थोडं कन्फ्युज होते, पाण्यामध्ये जशाच तसा दिसेल का नाही, आरशामध्ये जशाच तसा दिसेल का नाही, तर बिंदास कमेंट टाकायची आहे. ठीक आहे. तर मला असे किती अक्षर भेटले हो सर? 4 आणि हे 5 9, एकूण अक्षर 9 असे भेटले जे की पाण्यामध्ये जशाच तसे दिसतात. आणि स्टाफ सिलेक्शनने प्रश्न विचारलेला आहे, एबीसीडी पैकी 26 अक्षरापैकी किती अक्षर पाण्यामध्ये पाहिले असतात जशाच तसे दिसतात? तर त्याचं उत्तर लिहायला पाहिजे, पण 9 अक्षर जशाच तसे दिसतात. 9 अक्षर जशाच तसे दिसतात. तो स्टाफ सिलेक्शनने विचारलाय तो प्रश्न ऑलरेडी. ठीक आहे. तर त्यामुळे परफेक्ट लक्षात ठेवायचं, परफेक्ट लक्षात ठेवायचं, परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला, दोन्हीमध्ये सारखे दिसणारे, तर दोन्हीमध्ये समान दिसणारे अंक किंवा जशाच तसे दिसणारे, मग ते आरशात बघा किंवा पाण्यात बघा, कोण कोण बरं? सर इकडे मला आय दिसते, दोन्हीमध्ये सारखं दिसतंय. इथं आय आहे, इथे सुद्धा आहे, सोबतच यच सुद्धा आहे. यच इथं सुद्धा दिसते, इथं सुद्धा दिसते. म्हणजे यच आरशात बघा किंवा पाण्यात बघा, यच यच सारखंच दिसणार आहे. आय आरशात बघा किंवा पाण्यात बघा, दोन्हीमध्ये सारखंच दिसणार आहे. राईट. त्यानंतर यम नाही, यम नाही. नंतर ओ, ओ दोन्हीकडे बघा, आरशात बघा पाण्यात बघा, दोन्हीकडे कसं दिसतंय? सारखंच दिसतंय. त्यानंतर कोण आहे? यू व्ही डब्ल्यू एक्स, एक्स इथं पण आहे, आरशामध्ये सुद्धा पाण्यामध्ये सुद्धा. म्हणजे असे 4 अक्षर असे जे आहेत, जे 4 शब्द असे आहेत, तुम्ही आरशामध्ये बघा किंवा पाण्यामध्ये बघा, दोन्हीमध्ये सारखेच दिसतात, सारखेच दिसतात आणि सारखेच दिसतात. तुमचं आकृती आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा सुद्धा बऱ्यापैकी इथं क्लिअर झालं असेल असं मी गृहीत धरतो. मला एकदा कमेंट टाका, अरे सर्वांना क्लिअर झालं का? लगेच आता आपल्याला याच्यावरचे प्रश्न सुरू करायचे आहेत. हेच प्रश्न तुम्हाला सांकेतिक भाषेसाठी सुद्धा लागू होणार, हेच प्रश्न तुम्हाला कोडिंग लँग्वेज ज्याला आपण म्हणत असतो त्याला साठी लागू होणार, कोडिंग डिकोडिंग साठी सुद्धा लागू होणार. सिरीज मध्ये 3 टाईप आपल्याला शिकायचे आहेत, अल्फाबेटिकल सिरीज, न्यूमेरिकल सिरीज आणि मिक्स सिरीज. त्या तिन्हीमध्ये सुद्धा हेच तुम्हाला लागू होणार आहे. त्यामुळं परफेक्ट आणि परफेक्ट डन झाला असेल तर एकदा कमेंट टाकून द्या. लगेच आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. बेसिक टू ॲडव्हान्स प्रश्नांची लेवल वाढवत जाऊयात. कमेंट टाकायचे सर्वांनी, प्रत्येकाने जेवढे लावेल तर प्रत्येकाने. राईट. सर्व. मग काय काय लक्षात ठेवणार? तर एबीसीडीचे क्रमांक, एबीसीडीच्या विरुद्धचे अक्षर, त्याचे मूळ अक्षर, स्वर आणि सोबतच हे जे मी क्रमांक आरशातील पाण्यातील प्रतिमा सांगितल्या होत्या त्या गोष्टी. ठीक आहे. बेसिक टाईप चालू करूयात, हळूहळू त्यांची लेवल वाढवत जाऊयात. आणि तुम्हालाही एखादा प्रश्न नसेल जमला तर तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचा आहे. चला चालू करूयात. बघा काय म्हणतो प्रश्न अशा पद्धतीने विचारलेला असतो. आता ही जी एबीसीडी आहे, ही एबीसीडी मी तुम्हाला काही समजण्यासाठी जर अडचण आली तर तुमच्या डोळ्यासमोर असावी, म्हणून प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला ही एबीसीडी दिसेल. पण परीक्षेला काही अशीच एबीसीडी तुमच्या डोळ्यासमोर असणार नाहीये. आणि जर काही अडचण आली तरच आपण या एबीसीडी कडे जाणार आहोत, नाही तर या एबीसीडी कडे पाहू सुद्धा नका. इकडेच बघायचं प्रश्नामध्ये आणि आपलं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला सर्वांना 26 शब्दांवर 26 शब्दांचे नंबर पाठ आहे असं गृहीत धरतो. काय म्हणतो प्रश्न बघा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत RACE 18135 असे लिहिले आहे आणि PACE 16135 असे लिहिले आहे, तर त्या सांकेतिक भाषेत BASE कसे लिहिले जाईल? DMERचा हा प्रश्न आहे. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. चला शोधूयात. सर मी जर व्यवस्थित विचार केला तर RACE आहे, RACE याला कसं लिहिलंय तर 18135 असं लिहिलंय. मी तिथं जसं लिहिलंय तसं इथं नाही लिहिलं, मी थोडा स्पेस देऊन लिहिलं. का बरं? कारण मी संख्यांना एकदा व्यवस्थित पाहिलं की मला लगेच कळलं R चा क्रमांक 18 आहे, A चा क्रमांक 1 आहे, C चा क्रमांक 3 आहे, E चा क्रमांक काय आहे 5 आहे. हे मला लगेच कळलं. त्यानंतर मी पाहिलं, मला दुसराही संबंध दिला, 2 संबंध दिलेत ना. हा पहिला संबंध झाला, दुसरा संबंध दिलाय PACE. याचा संबंध देत असताना 16135, मी याला लिहित असताना 16135 असा संबंध दिलाय. ठीक आहे, संबंध देऊन टाकला आपल्याला. मग P चा क्रमांक काय आहे हो सर? P चा क्रमांक एबीसीडी मध्ये 16 आहे. बघा 16 क्रमांक आहे. A चा क्रमांक 1 आहे, C चा क्रमांक 3 आहे, E चा क्रमांक 5 आहे. राईट. एवढं आम्हाला दिलेलं आहे, जशाच तसं दिलेलं आहे. आणि मग आम्हाला विचारले, काय विचारलं? बेसचा क्रमांक काय असेल? तर बेसचा क्रमांक BACE. राईट. बेस सॉरी SE आहे ना, C नाही, BASE यांचे क्रमांक आम्हाला विचारले. मग आम्ही काय करतोय? आम्ही घेऊन पाहतोय. B चा क्रमांक किती आहे सर? B चा क्रमांक 2 आहे. घ्या
चा क्रमांक 2. ए चा क्रमांक किती आहे सर? ए चा क्रमांक 1. सर एस चा क्रमांक किती आहे? एस चा क्रमांक आहे 19. एस चा क्रमांक 19 आणि ए चा क्रमांक किती आहे? 5. आणि या जोडून यांच्यापासून जे शब्द तयार होतो ते आमचं उत्तर असणार आहे. जोडून लिहा बरं, स्पेस कमी करून टाका. 2 1 1 9 5 म्हणजेच काय? 21 195. 21 195 हे माझं या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. उत्तर असेल आणि उत्तर असेल. संपलं माझं या प्रश्नाचं उत्तर. राईट. पहिला प्रश्न आहे बेसिक प्रश्न आहे. या बेसिक प्रश्नामध्ये एवढं कळायला पाहिजे आम्हाला की सांकेतिक भाषेचं जर एकमेकांसोबत लॉजिक काय लागलं असेल तर लॉजिक असं आहे की सरळ सरळ त्यांचे काय दिलेले आहेत? क्रमांक दिलेले आहेत, क्रमांक दिलेले आहेत आणि क्रमांक दिलेले आहेत. आता सांकेतिक भाषा हे प्रकरण शिकत असताना तुम्ही हा प्रश्न पाहिला, याचं उत्तर आलं. सरळ सरळ काय घेतले? क्रमांक घेतले. आर चा क्रमांक 18, ए चा क्रमांक 1, सी चा क्रमांक 3, ई चा क्रमांक 5. त्याच पद्धतीने सरळ सरळ आम्ही BASE चा क्रमांक सुद्धा जशास तसा घेतला. आणि हा पहिला प्रश्न सर्वांना डन झाला असेल. असे खूप वेळेस खूप परीक्षांना प्रश्न आलेले आहेत. राईट. DMER ही परीक्षा TCS ने घेतली होती असं मला वाटतं. TCS किंवा IBPS दोघांपैकी एकाने घेतली होती आणि तिथे हा बेसिकचा प्रश्न विचारला होता. सोपा प्रश्न. राईट. सर्वांना लॉजिक लागेल असं गृहीत धरतो आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस मी काय करतो आता थोडासा टाइम देतो सोडवायला, लॉजिक लावायला, म्हणजे तुमची ही चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. चला लावा बरं लॉजिक. शोधा बरं या प्रश्नांचे आन्सर. शोधा. दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. शोधायचे आणि शोधायचं. ठीक आहे. एका सांकेतिक भाषेत TOP ला 5 1 असे लिहिले तर LOWER ला कसे लिहिले असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. बरं मी लॉजिक लावत असताना एक विचार करतो, इथं 3 शब्द दिलेले आहेत पण इथं तर 2च अंक आलेत ना. मग इथं लॉजिक लावत असताना मी असा विचार केला पाहिजे, सर TOP T चा क्रमांक 20 आहे, O चा क्रमांक 15 आहे, P चा क्रमांक 16 आहे. जर आम्हाला जशास तसं दिलं असतं तर आम्ही तशा इथे पण तसंच पाहिजे होतं, 20 15 16 असं द्यायला पाहिजे होतं, पण तसं नाही दिलं. तसं जर दिलं नसेल तर कधीही त्या प्रश्नावर काही प्राथमिक क्रिया करून बघा. पहिले बेरीज आणि गुणाकार करून बघा, नंतर भागाकार आणि वजाबाकी करून बघा. या 4 पैकी एक क्रिया किंवा 4 पैकी 2 क्रिया मिनिमम त्यामध्ये केलेल्या असू शकतात. राईट. बरं केलं तर केलं, बघूयात कशा पद्धतीने केलं असेल. सर TOP ला 51 लिहिलं. TOP ला काय लिहिलं? 51 लिहिलं. बरं 51 लिहिलं असेल तर पहिलं एक काम करून घ्या, आपण पहिल्यांदा हे संबंध लावा या दोघांचं काय. तर टी चा क्रमांक किती आहे तो लिहून टाका. सर टी चा क्रमांक T20 20, ओ चा क्रमांक ई ज्योती मधलं O चा क्रमांक 15 आणि पी चा क्रमांक किती आहे? 16. राईट. आम्ही जर व्यवस्थित यांच्याकडे पाहिलं आणि मी जर यांची बेरीज केली, 20 30 35, 35 मध्ये 6 मिळवले, 41 41 मध्ये 10 मिळवले, किती होते? 51. म्हणजे मला एक कळतं की हे 51 कुठून आले तर दिलेल्या अक्षरांची काय घेतलेत? क्रमांक घेतलेत. दिलेल्या अक्षराचे क्रमांक घेऊन ते जशास तसे नाही लिहिले मागच्या प्रश्नासारखे, त्यांची काय केली? बेरीज केली. म्हणजे टी चा नंबर 20 आहे, ओ चा नंबर 15 आहे, पी चा नंबर 16 आहे, यांची बेरीज केली आणि बेरीज करून इथं कोण आले? 51 आले. आता मला लॉजिक लागलं आणि हेच लॉजिक आता मला कुठं फॉलो करायचंय? लोअर या शब्दासाठी फॉलो करायचंय. मग सांगा बरं लोअर साठी काय फॉलो केलं पाहिजे? LOWER. आता यांचे क्रमांक जर फास्ट पाठ असेल तर तुम्ही पटापट लिहायचे आणि बेरीज करायची, नसेल पाठ तर खाली बघायचे. आता मला पाठ आहे तर मी डायरेक्ट लिहितो. एखाद्याला वाटलं सर काहीतरी क्रमांक चुकतोय तर पटकन कमेंट टाकायची. ठीक आहे. चला सांगा बरं L चा क्रमांक किती आहे? लगेच कळायला पाहिजे. L चा क्रमांक आहे सर 12, O चा 15, W चा 23, E चा 5 आणि R चा 18. राईट. क्रमांक इथपर्यंत आहे. आपल्याला लक्षात असले पाहिजे, लक्षात राहतील असं गृहीत. ठीक आहे. सर क्रमांक काही जशाच तसे नाही लिहायचे, याची करायची बेरीज. या सगळ्यांची बेरीज किती येते? स्मार्ट करूयात. 10 18 मधले 10 घ्या, 20 मधले 23 मधले 20 घ्या, याच्यातले 10 घ्या, याच्यातले 10 घ्या. 10 20 20 20 40 50, 50 मध्ये 55 60 62 62 आणि 8 70. 70 येते का नाही बेरीज? 70च येते ना. सॉरी हे 3 राहिले वाटतंय ना. हा हे 3 राहिले. 70 आणि 3 73. हे बेरीज किती आले? 73. म्हणून माझा या प्रश्नाचा आन्सर काय आला पाहिजे? 73 73 73. बहुत बडे. खूप जण चालवतं. तुप्पे मॅडम, बोरे साहेब, रोडगे साहेब. जमलंय? काय केलं आपण? दिलेल्या क्रमांकाची बेरीज घेतली आणि त्याची काय केलेली आहे? दिलेल्या क्रमांक घेऊन बेरीज केलेली आहे. तर याच्यासाठी एक टीप असते, जसं आपण लग्न करत असताना टीप लिहिली असते तशी.
तर ती टीप प्रत्येक प्रश्नासाठी लिहित बसा. काय टीप? दिलेल्या शब्दांचा क्रमांक घेऊन काय केली आहे? बेरीज केली आहे. आता हे मी प्रत्येक प्रश्नात लिहित नाही, ही टीप तुम्ही लिहा प्रत्येक वेळेस. का बरं टीप लिहा? कारण परीक्षेला हे जशाच तसे शब्द नाही येणार आहे, परीक्षेला हे लॉजिक येणार आहे, या लॉजिकवर आधारित प्रश्न येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे टीप व्यवस्थित लिहा, परफेक्ट लिहा. तुमचं तेवढंच भारी होईल जेवढी भारी तुम्ही टीप लक्षात ठेवाल, जेवढं भारी लॉजिक लक्षात ठेवाल, कारण त्या लॉजिकवर आधारित तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यामुळे लॉजिक लक्षात ठेवाल अशी सगळ्यांकडून अपेक्षा करूया. ठीक आहे, चालेल. चला 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 चला, तिसरा प्रश्न बघा काय म्हणतात. एका सांकेतिक भाषेत पाहिजे होता, भाषेत स्टेला 19403100 असे लिहितात, तर हॉवरला कसे लिहिले जाईल? तर मी व्यवस्थित पाहते, मला STAY दिसते, STAY. आणि हा प्रश्न पाहिला ना तुम्हाला समजलं पाहिजे. स्टेला काय लिहिलं बघा सर, STAY 4 शब्द आहे, इकडं अंक 8 आलेत, म्हणजे काहीतरी वेगळं केलेलं असणार आहे. बरं, आपण पहिलं काम करून बघूयात, यांचे नंबर डायरेक्ट घेऊन बघूयात. एस चा नंबर आहे 19, टी चा नंबर आहे 20, ए चा नंबर आहे 1 आणि वाय चा नंबर काय आहे? वाय चा नंबर, सर वाय चा नंबर आहे 25. सर आम्हाला तिकडं वेगळेच काहीतरी अक्षर आलेले दिसत, त्या अक्षरांना आम्ही एकदा लिहितो. व्यवस्थित लॉजिक समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. 20, 40, 3 आणि 100 हे मी त्याला फोडलंय. आपल्याला हे लक्षात येणार नाही लवकर, जोपर्यंत आपण चांगली प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत. मला एवढं कळतं, यस जशास तसे 19 आलेले दिसत आहेत. यसचे जशास तसे 19 आले, मी असं म्हणू शकतो का सर, या 19 सोबत गुणिले 1 केलं त्यावेळेस हे 19 मला भेटलं. या 20 सोबत मी गुणिले 2 केलं, टी चा क्रमांक 20 आहे, 20 ची दुप्पट केली त्यावेळेस मला 40 भेटलं. या ए चा क्रमांक 1 आहे, 1 सोबत मी गुणिले 3 केलं त्यावेळेस मला हे भेटलं. राईट. आणि वाय चा क्रमांक 25 आहे, 25 सोबत गुणिले 4 केलं त्यावेळेस मला 100 भेटतात. लॉजिक कळतं तुम्हाला? किती भारी लॉजिक विचारलेलं आहे या परीक्षेत. सर एस चा क्रमांक 19 आहे, पहिलं अक्षर आहे म्हणून गुणिला 1, टी दुसरं अक्षर आहे म्हणून गुणिला 2, ए तिसरं अक्षर आहे म्हणून गुणिला 3, वाय चौथं अक्षर आहे म्हणून गुणिला किती? 4. राईट. लॉजिक क्लिक झालं पाहिजे, अशा पद्धतीने हे लॉजिक लागलं. आणि हे लॉजिक लागलं असेल तर मला इथं कोणतं लॉजिक लागावं लागेल? HOUR. बरं, HOUR चे सरळ सरळ नंबर घ्यायचेत का? नाही सर, सरळ सरळ नंबर नाही घ्यायचे. पहिल्यांदा आम्ही नंबर घेणार. H चा नंबर 8, O चा नंबर 15, U चा नंबर 21, R चा नंबर 18. बरं, एवढ्यावरच उत्तर नाही, यालाच उत्तर नाही लिहायचं आहे का ऑप्शन मध्ये? असं जर असं असेल तर बरेच मुलं असं टिक करून येणार आहे. हे डायरेक्ट असं लॉजिक नाही. आम्हाला म्हटलेलं आहे पहिल्या अक्षरासोबत गुणिला 1 करा म्हणजे 8 1 8, दुसऱ्या अक्षरासोबत गुणिला 2 करा म्हणजे 15 2 30, तिसऱ्या अक्षरासोबत गुणिला 3 करा 21 3 63, चौथ्या अक्षरासोबत गुणिला 4 करा 18 4 72. याला जोडून लिहा 8 3 0 6 3 7 2. हे आमचं उत्तर आहे, हे आपलं लॉजिक आहे. अशा पद्धतीने आपलं लॉजिक लागलं पाहिजे. 830 637, 830 637 37, शेवटी 2, ऑप्शन नंबर 3 दिसतंय ना. राईट. जमलं पाहिजे, आलं पाहिजे, केलं पाहिजे, केलं पाहिजे. 100% 100% 100% जमतंय. बहुत बढिया विरेश, बहुत बढिया. राईट. लॉजिक लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. सर्वांना 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 जमल असं गृहीत धरतो. बहुत बढिया गोरे साहेब. राईट. जमतंय, भारी जमायला लागलाय. हे लॉजिक परफेक्ट लावण्याचा प्रयत्न करा. चला चला चला, लावा 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 लॉजिक. मी सांगत असताना तुम्ही तुमचं लॉजिक लावणं चालू ठेवा. एका सांकेतिक भाषेत DRAW ला 62 असे लिहितात, तर CODE ला कसे लिहिले जाईल? ठीक आहे. आता मी या दोघांचा संबंध शोधतो. अगोदर काय संबंध असेल तर मला एक कळतं, दिलेल्या शब्दापेक्षा अंक कमी झाले. दिलेल्या शब्दापेक्षा अंक कसे झाले? कमी झाले. म्हणजे त्याच्यावर काहीतरी क्रिया केलेली असेल. एक तर बेरीज केलेली असेल, नाही तर वजाबाकी केली असेल, नाही तर गुणाकार, नाही तर भागाकार. या चौघांपैकी एक क्रिया केलेली असणार आहे. चला पहिल्यांदा शब्द लिहून टाका.
DRAW. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही जर लॉजिक नसेल लागत ना, पहिलं त्याला लिहून घ्यायचं, त्याचे क्रमांक लिहून घ्यायचे, मग लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा. घ्या लावा लॉजिक. सर डीचा क्रमांक आहे 4, डीचा क्रमांक आहे 4, आर चा क्रमांक आहे 18, ए चा क्रमांक आहे 1 आणि डब्ल्यू चा क्रमांक आहे 23 आहे ना. डब्ल्यू चा क्रमांक 23. आम्ही यांची बेरीज केली, 18 आणि 4 22, 22 आणि 23, 23 आणि 23 46. यांची बेरीज किती व्हायली हो? 46च बेरीज आली. पण आम्हाला कुठे 46 दिले का तिथं? 46 दिले नाही, दिले आम्हाला 62 दिले. काय दिले आपल्याला? 62 दिलं. आणि 62 दिलं असेल तर या 46 मध्ये किती प्लस केले? या 46 मध्ये प्लस केले 16. राईट. 6 6 12, 12 2 हात चाला 1 4 5 आणि 6 62. राईट. 16 प्लस केलेले आहेत. ठीक आहे सर, हे लॉजिक आम्हाला लागले. राईट. मग आम्ही सेम प्रोसेस करणार. काय? CODE घ्या. CODE मस्त प्रश्न आहे, एकदम परफेक्ट समजून घ्या. सी चा क्रमांक 3, ओ चा क्रमांक 15, डी चा क्रमांक 4, ई चा क्रमांक 5. यांची करणार आम्ही बेरीज. 15 आणि 3 18, 18 आणि 4 22, 22 आणि 5 27. बरं 27 उत्तर लिहायचं का आम्हाला? नाही सर, 27 उत्तर नाही लिहायचं. या 27 मध्ये आम्ही किती प्लस करा? या 27 मध्ये 16 प्लस करा. प्लस किती करा? 16. मग 7 आणि 6 13, 13शी 3 हात चाला 1 3 आणि 1 4 43. हे 43 आमचा आन्सर असणार आहे. 43 आन्सर असणार आहे. पण 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 म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा गिरीश आणि सर्वांनी, हे जे आन्सर आहे हे आन्सर ऑप्शन वरून आपण पाहणार आहोत. जर ऑप्शन मध्ये 43 नसेलच तर दुसरं लॉजिक लागणार आहे. म्हणजे सांकेतिक भाषा हे प्रकरण असं आहे ज्याच्यामध्ये अनेक ऑप्शन येऊ शकतात, अनेक उत्तर निघू शकतात. पाहिलं असेल बरेच प्रश्न, एकाच प्रश्नाचे 2 2 3 3 आन्सर निघू शकतात. त्यातला हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, सर याच्यामध्ये 16च प्लस का केले? त्याच्या मागचं लॉजिक 16च प्लस याच्यामुळे केले राजांनो. मी अंदाजे काही 16 प्लस करू शकत नाही. मी 16 प्लस याच्यामुळे केले कारण तो 4चा वर्ग आहे. आणि 4चाच वर्ग का प्लस केलाय? कारण या ड्रॉ याच्यामध्ये अक्षर किती आहेत? अक्षर सर याच्यामध्ये अक्षर 4च आहेत, म्हणून 4चा वर्ग आणि म्हणून त्याच्यामध्ये 16 ऍड केले. कळते मी काय बोलतोय? तर DRAW किती शब्द आहे? DRAW 4 शब्द आहेत, म्हणून 4चा वर्ग 16 त्याच्यामध्ये ऍड केलाय बेरजेमध्ये. राईट. अन्यथा आम्हाला 16 ऍड करायला जमत नाहीत. इथे पण सेम CODE किती अक्षरी शब्द आहे? तर सर तोही अक्षरी 4च अक्षरी शब्द आहे आणि 4 अक्षरी शब्द आहे म्हणून आम्ही 4चा वर्ग 16 याच्यात ऍड केलेला आहे. राईट. हे आम्हाला समजलं पाहिजे. जर इथं 5 अंकी एखादा शब्द घेतला असता तर मला इथं 25 ऍड करावे लागले असते. कळते लॉजिक? छोटं लॉजिक आहे. 25 मला त्यामध्ये ऍड करावे लागले असते जर इथं 5 अक्षरी शब्द असता तर, कारण 5चा वर्ग घ्यावा लागला असता. जर इथं मला 6 अंकी शब्द विचारला असता तर मला 36 ऍड करावे लागले असते. 3 अंकी विचारला असता तर मला 9 ऍड करावे लागले असते. जेवढे शब्द त्याचा वर्ग मला त्याच्यामध्ये ऍड करावा लागला असता. हे मी जे बोलतोय ते सगळे लॉजिक तुम्ही लक्षात ठेवा. हे लॉजिक आपल्याला परीक्षेला वापरायचे आहे. ठीक आहे. त्या गोष्टी लक्षात ठेवसान तुम्ही सर्वांकडून ही अपेक्षा आहे. ठेवा लक्षामध्ये. आता हे जे आलंय हे माझं फर्स्ट आन्सर आलंय, पहिले उत्तर किंवा पहिले लॉजिक आपण त्याला म्हणूया. पहिले उत्तर काय आलं आपलं? पहिलं उत्तर आलं 43. पण फक्त एवढंच लॉजिक लागेल का? इथं नाही, इथं दुसरं सुद्धा लॉजिक लागेल. राईट. मी दुसरं उत्तर म्हणतो याला. काय म्हणतो? दुसरे उत्तर. दुसरं लॉजिक समजून घ्या. दुसरं लॉजिक सेकंड स्टेप आपण काय करू शकतो? लिहा. कोणता शब्द आहे तो? DRAW. सर डी चा नंबर 4 आहे, आर चा नंबर 18 आहे, ए चा नंबर 1 आहे, डब्ल्यू चा नंबर 23 आहे आणि आम्ही आता या सगळ्यांची बेरीज केली होती. 18 22 22 आणि 23 23 आणि 23 46 बेरीज झाली होती. पण आम्हाला तर 62 पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? 62 पाहिजे. राईट. मग सर आम्ही काम करतो, सरळ उंगलीनं ते उत्तर येणं झालं. मग आम्ही विरुद्धचे अक्षर घेऊन पाहतो. विरुद्धच्या अक्षरावरून आम्ही त्याचे उत्तर घेऊन पाहतो. मग मला सांगा डी च्या विरुद्ध कोण आहे?
आपल्या ट्रिक्स लक्षात ठेवा. डी च्या विरुद्ध डोवर विंडो, विंडोचं डब्ल्यू. इंडियन रेल्वे आर च्या विरुद्ध आय. ए टू झेड. डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे डेव्हिड वॉर्नर. आणि हे जे अक्षर आलेत यांचे मी नंबर घेतो. मला सांगा डब्ल्यू, डब्ल्यूचा नंबर किती आहे? डब्ल्यूचा नंबर 23, आयचा नंबर 9, झेडचा नंबर 26 आणि डीचा नंबर 4. आणि मी यांची बेरीज करतो. किती बेरीज येते बघा बरं. सर 26 मध्ये 4 मिळवले 30, 30 मध्ये 9 मिळवले 39, 39 मध्ये हे वरचे 3 मिळवले 40, 42, 42, 52 आणि 62. किती बेरीज आल्यासारखी दिसते मला? 62 बेरीज आल्यासारखी दिसते. आणि आम्हाला ड्रॉचा संबंध देत असताना 62 सोबत जशा दिलेला दिसतो. लॉजिक लागलं ना दुसरं. एकाच प्रश्नासाठी 2 सुद्धा उत्तर निघू शकतात. जसं ऑप्शन असेल तसं आम्ही उत्तर लिहिणार आहोत. आता लॉजिक काय लागलं? दिलेल्या शब्दाच्या विरुद्धच्या शब्दाचा नंबर घ्यायचा. म्हणजे डी दिले ना, मग डीचा नंबर नाही घ्यायचा. डीचा नंबर काय घ्यायचा? 23 घ्यायचा. सर आर दिलं ना, आरचा नंबर काय आहे? आर 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 कुठे? आर. आरचा नंबर 18 नाही घ्यायचा, 9 घ्यायचा. सर नंतर काय दिले? ए दिलं ना, एचा नंबर आम्हाला 1 नाही घ्यायचा, एचा नंबर 26 घ्यायचा. डब्ल्यू दिलं ना, डब्ल्यूचा नंबर काय घ्यायचा? डब्ल्यूचा नंबर काय घ्यायचा? डब्ल्यूचा नंबर 4 घ्यायचा. उलटे नंबर घ्यायचे. ते आम्हाला समजलं पाहिजे असं आपल्याला म्हणलं आहे. नाही असं म्हणलं असेल तर आमच्या प्रश्नाचं लॉजिक काय होईल? मग काय लॉजिक होईल सांगा सांगा. CODE. राईट, CODE. मग इथं सीचा नंबर नाही घ्यायचा. सीच्या विरुद्ध कोण आहे? चेन्नई एक्सप्रेस. LO लव. डेव्हिड वॉर्नर डब्ल्यू. EV यांचे नंबर घ्यायचे. सर एक्सचा नंबर किती आहे? एक्सचा नंबर 24, एलचा नंबर 12, डब्ल्यूचा नंबर 23, व्हीचा नंबर विराट कोहलीचं व्ही 22 आणि यांची बेरीज म्हणजे आमचं उत्तर आहे. 24 मध्ये 12 मिळवले 36 होतील. 36 मध्ये जर 3 मिळवले 39, 49, 59, 59 मध्ये 2 मिळवले 60, 61, 61, 71, 81. म्हणजे माझा आन्सर काय असेल रे? 81, 81, 81. लॉजिक कळतं तुम्हाला? लॉजिक कळतं? लॉजिक कळलं पाहिजे. खूप भारी जमलं पाहिजे. असे सुद्धा लॉजिक आपल्या परीक्षेला आलेले असतात. हे सर्व लॉजिक आपल्याला जमतील 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 असं मला गृहीत धरावं लागेल. आणि ज्याची एबीसीडी परफेक्ट आहे, एबीसीडीचे क्रमांक परफेक्ट आहे, एबीसीडीच्या विरुद्धचे अक्षर पाठ आहे, त्याला खूप भारी जमणार आहे असं गृहीत धरून. आणि याच्यावर मी खूप सारे उदाहरण तुमचे घेणार आहे. तर ते उदाहरण आपण नंतरच्या सेशनमध्ये घेऊ. तोपर्यंत तुम्ही आजचा जो व्हिडिओ झालेला आहे त्याच्यातले सगळं रिव्हिजन कराल. एबीसीडी, त्यांचे क्रमांक आणि त्यांचे विरुद्धचे अक्षर नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत पाठ कराल असं गृहीत धरतो. आणि या व्हिडिओमध्ये थांबतो. सर्वांना जय हिंद.